नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण इन्स्टंट इडली बनवणार आहोत, रवा इडली। तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि एकदम स्पंजी अशी इडली झालेली। नक्की या पद्धतीने बनवून बघा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटी चांगलं आंबट असं दही घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी दही घेतलेलं आहे। या दह्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे मीठ घ्यायचे। त्यानंतर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे। आपण इथे जाड रवा किंवा तुम्ही बारीक रवा देखील इथे वापरू शकता, पण शक्यतो जाड रवा घ्या। त्यानंतर आपल्याला हे छान साहित्य छान आधी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करणार आहोत। असं आपल्याला सरसरीत पीठ भिजवून घ्यायचे आणि अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला हे रवा छान असा भिजत ठेवायचं। खूप छान इडली होते, खूप स्पॉन्जी होते। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आता आपला रवा दह्यात भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं गरजेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे। अजून आपल्याला याला पाण्याची गरज वाटणार आहे। चांगलं सरसरीत असा रवा भिजवून ठेवायचा आहे आणि 1 ते 1.5 तासासाठी आपण आता हे बाजूला ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप छान असं भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर तो 1-1.5 तासानंतर आणखीन फुलेला। त्याच्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडाचा वापर केलेला आहे। 1 ते 1.5 तासानंतर आपण हे मिश्रण पुन्हा पाहत आहोत। 1-1.5 तास मी हे बाजूला ठेवलेलं होतं। जेव्हा आपल्याला इडली बनवायची तेव्हा आपण याच्यामध्ये बेकिंग सोडाचा किंवा तुम्ही इनोचा देखील याच्यामध्ये वापर करू शकता। आता आपलं हे पाणी तापलेलं आहे। यामध्ये मी इडली पात्रामध्ये इडल्या बनवून घेतलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या 10 ते 15 मिनटासाठी आपल्या नेहमीप्रमाणेच जसं आपण उडदाच्या डाळीच्या बनवतो त्याचप्रमाणे ह्या देखील आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी हा कुकर आपल्याला ठेवायचा आहे मध्यम आचेवर। तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ भिजवायचे आणि अशा पद्धतीने इडली बनवून बघा। खूप छान इडली होते। या इडलीच्या बॅटरमध्ये आपण फोडणी देखील टाकू शकतो। म्हणजेच तुम्ही जिरं मोहरी तडतडून त्यामध्ये थोडंसं गाजर, किसलेलं गाजर आणि थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि हे सगळं मिश्रण आपण बॅटरमध्ये टाकायचं। नंतर इडल्या बनवायच्यात। खूप छान अप्रतिम इडली होते। मी या पद्धतीने एकदा बनवून बघितली होती, पण आता मी प्लेन इडली बनवलेली आहे। अशी देखील खूप छान होते। याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा सांबार हे देखील तुम्ही सर्व करू शकता। खूप छान। आता इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज इडल्या निघत आहेत। मी 5 मिनटं झाल्यानंतर बाजूला ठेवलं होतं कुकर। बघा तुम्ही बघू शकता खूप छान अशी कुकर आपल्या नेहमीच्याच इडलीप्रमाणे तुम्ही जाळी, आता हे पाठीमागच्या साईडने देखील तुम्ही बघा खूप छान अशी जाळी पडलेली आहे। फक्त 1 तास किंवा अर्धा तास आपल्याला दह्यामध्ये हे पीठ छान भिजवून द्यायचं। अशा पद्धतीने इडल्या बनवून बघा। माझा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।